पुरंदर तालुक्यामध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रस्तावित आहे आणि या विमानतळाला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध आहे। काही 7 गावामध्ये विमानतळ प्रस्तावित आहे। तिथले काही शेतकरी प्रतिनिधी आले आणि देवेंद्र फडणवीसांना भेटले। त्यांच्याशी आपण बातचीत करूयात। काय नेमकं तुम्ही देवेंद्र फडणवीसांना भेटून मागणी केली? आम्ही त्यांना आमचं हे विमानतळ नको याची मागणी केलेली आहे। बरेच दिवस झाले, वर्ष झाले आम्ही त्यांच्या भेटीसाठी प्रयत्नात आहोत। आज त्यांची आमची म्हणजे पूर्ण समितीची नाही पण आमचे 4 गावची जे मुख्य माणसं आहेत त्यांची भेट झाली आहे। सरपंच ताई आहेत आम्ही आणि हे आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक आहेत। तर त्यांना आम्ही निवेदन दिलंय की आमचं हे विमानतळ नकोय आणि देवा भाऊ हे पूर्ण महाराष्ट्राचे भाऊ आहेत। तर त्या याच्यानुसार आम्ही राखी बांधली आहे त्यांना की बाबा हे विमानतळ आम्हाला नको, ओवाळणी म्हणून आम्हाला तुमच्या त्या पत्रात टाका की हे विमानतळ रद्द करा म्हणून। आणि हे फक्त आमचीच नाही तर ही तमाम महिलांची, तिथल्या ग्रामस्थांची, नागरिकांची, शेतकऱ्यांची भावना आहे ती आम्ही देवाभाऊंपुढे मांडलेली आहे। गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही आंदोलन करता आहात, वेगवेगळ्या पद्धतीने मागणी करतायत। आता ओवाळणीत विमानतळ नको असं म्हणलेलं आहे, वाटतंय देवाभाऊ देतील म्हणून? वाटतंय, नक्कीच वाटतंय। कारण की आम्ही त्यांना आता निवेदन देऊन 7ही गावांच्या वतीनं सांगितलेलं आहे की आम्हाला बाकी काही नकोय, आम्हाला ओवाळणी म्हणून एवढं विमानतळ आमचं रद्द करा, एवढीच आमची इच्छा आहे आणि ती नक्की पूर्ण होईल आम्हाला 100% होईल। आणि देवाभाऊंचा स्वभाव म्हणजे कोणता राजकारण न करता ते माणूस ह्या नात्याने विचार करतात। स्वतः त्या जागी येऊन तो विचार म्हणजे आपण आताचीच नवीन गोष्ट आहे, जरांगे पाटील साहेबांना त्यांनी हे दिलंय, आरक्षण दिलं। त्या याच्यातनं म्हणजे ते कोणाचाही असं जास्त हे करत नाही बाबा की हे विचार करून पुढच्या सूत्र ते हलवतात। आणि निश्चित आम्हाला खात्री आहे की देवाभाऊ आमचा विचार करतील, आमच्या तमाम 7,000 शेतकऱ्यांचा सुद्धा ते विचार करतील। तुम्ही त्यांना ज्या वेळेस मागणी केली त्यावेळेस त्यांच्याकडून काय सांगण्यात आलं? आम्ही मागणी ते एवढ्या गडबडीत होते, त्यांना आम्ही मागणी एकच केली की आमचं हे विमानतळ होऊ देऊ नका आणि आम्हाला तुम्हाला 10 मिनिटं भेटण्यासाठी फक्त आम्हाला सगळं प्रात्यक्षिक मांडण्याची वेळ द्यावी ही आम्ही त्यांना विनंती केलेली। खरं तर गेल्या अनेक दिवसापासून बातम्या येतात की शेतकरी जमिनी द्यायला तयार आहेत आणि दुसरीकडे तुम्ही मागणी करतायत की आमचा विरोध आहे म्हणून। शेतकरी कुठलाही स्थानिक शेतकरी विमानतळाला जमीन देण्यास तयार नाहीये। त्यामध्ये असं झालं, बाहेर गावी काही एजंट लोक, दलाल लोकांनी जमिनी घेतलेल्या आहेत, त्यामध्ये दिलेल्या आहेत जमिनी। काहींचे 9 गुंठे, काहींचे 4 गुंठे, काहींचे 2 गुंठे अशा जमिनी दिलेल्या आहेत शेतकऱ्यांनी। त्या शेतकरी नाही आहेत म्हणजे बाहेरगावची लोक आहेत। स्थानिक शेतकरी विमानतळाला पूर्णपणे विरोधात आहे आणि कायमस्वरूपी विरोधातच राहणार आहे। हा विरोध कायम राहणार तुमची? हो, हा विरोध शेवटच्या क्षणापर्यंत, जोपर्यंत विमानतळ कॅन्सल होत नाही तोपर्यंत आमचा शेवटच्या क्षणापर्यंत हा विरोधच असणार आहे। याच्यामध्ये कसं मीडियावरती पाहिलं जातात की एवढ्या लोकांची संमती आली, पण तो पूर्णपणे चुकीचा प्रसार केला जातोय। आमचे स्थानिक शेतकरी एकही संमती देण्यास तयार नाही आहेत। हे जे गावचे दलाल असतील किंवा कोण मंडळी आहेत, हे फक्त लोकांची दिशाभूल करून ही संमती एवढी आली असं दाखवतात। तर आपण बघू शकतो या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जे आहे ते निवेदन दिलेलं आहे आणि विमानतळ कॅन्सल करण्याची मागणी जी आहे ती या गावकऱ्याकडून केली। आता देवेंद्र फडणवीस याकडे काय निर्णय घेतात हे पाहण्यात महत्त्वाचं आहे। कॅमेरा पर्सन जीवनसह जयदीप भगत, एबीपी माझा, पुरंदर।